तर ठाण्यामधल्या लेबर कॅम्पमधील कारवाईचा व्हिडिओ हा आता TV9च्या हाती लागलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। ठाण्यामधल्या कासार वडवली भागामधल्या लेबर कॅम्पमधील कारवाईचा व्हिडिओ हा आता TV9च्या हाती लागलेला आहे। मध्यरात्री ही कारवाई करण्यात आलेली होती। त्यावेळेला नेमकं काय घडलेलं होतं आणि काय परिस्थिती होती, कसं वातावरण होतं ते आपण या ठिकाणी पाहताय। जवळपास 200 पोलीस जे आहेत ते या ठिकाणी होते। या लेबर कॅम्पमध्ये मजूर जे आहेत ते राहत होते आणि असंही माहिती मिळते की हा आरोपी सुरुवातीला या भागामध्ये काम करत होता, या परिसरामध्ये काम करत होता। त्यामुळे त्याला या परिसराची माहिती होती आणि म्हणूनच त्याने लपण्यासाठी या भागाची निवड केली अशी देखील माहिती मिळते। मध्यरात्री 3:30 वाजता त्याला अटक करण्यात आलेली होती। त्यावेळेला नेमकं त्या ठिकाणी कशा पद्धतीने पोलिसांनी कारवाई केली ते आपण पाहताय। या परिसरामध्ये ज्या छोट्या छोट्या झोपड्या होत्या, ज्या ठिकाणी मजूर राहतात, तर त्या सर्व मजुरांना जे आहे ते बाहेर काढण्यात आलं। त्यांची चौकशी सुद्धा यावेळेला करण्यात आली। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहताय, एक्सक्लुझिव्ह फुटेज जे आहे ते आपण या ठिकाणी पाहताय। आरोपी हा मूळचा पश्चिम बंगालमधला असल्याची माहिती मिळतेय। आरोपीनं सुरुवातीला आपलं नाव विजय दास असल्याचं सांगितलं, मात्र आता त्याची चौकशी केल्यानंतर आणि त्याला पोलिसी दट्टा पडल्यानंतर त्याने आपलं नाव मोहम्मद आलियान असल्याचं सांगितलेलं आहे आणि हाच मोहम्मद आलियान सुरुवातीला या भागामध्ये राहत होता, या ठिकाणी काम करत होता। त्यामुळे त्याला या परिसराची संपूर्ण माहिती होती अशी देखील माहिती मिळते। रात्री लेबर कॅम्पमध्ये पोलिसांनी चौकशी केलेली होती। सर्व कर्मचाऱ्यांना लाईनमध्ये उभं करून त्यांचे मोबाईल, त्यांचे रूम जे आहेत ते चेक केले आणि आरोपीचा फोटो दाखवून चौकशी केली। तसंच कर्मचाऱ्यांचे मोबाईल सुद्धा चेक केले। त्यावेळेला पोलिसांनी ही कशा पद्धतीनं कारवाई केली, ही कारवाई कशा पद्धतीनं तडीस नेली, या आरोपीला कशा पद्धतीनं अटक केली, कशा पद्धतीनं सापळा रचला, त्याचं हे एक्सक्लुझिव्ह फुटेज जे आहे ते TV9 मराठीच्या हाती लागलंय।